आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण मस्त अशी पालकाची कुरकुरीत भजी करणार आहोत. तिथे मी पालक घेतला आहे. पालकाचे जे देठ असतात ती काढून टाकायची आणि हा जो पाला असतो तोच घ्यायचा. तो आपण असा थोडासा मोठा मोठाच कापायचा, जेणेकरून आपल्या त्या भज्यांमध्ये पालक दिसला पाहिजे. खूप बारीक नाही करायचा. आणि इथे मी आपल्याला जेवढ्या हव्या तशा मिरच्या घेतल्यात. मिरच्या इथे मी मोठ्या मोठ्या कापून घेतलेल्या आहेत. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण ते चाळून मस्त असं ते भिजवून घेऊयात. इथं मी 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. ओवा क्रश करून घ्यायचा आहे. भजी म्हणलं की ओवा हा पाहिजेलच. भज्याशिवाय भजी अपूर्णच लागतात. आणि चिमूटभर सोडा. आता हे आपण पीठ छान असं भिजवून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून पिठाची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. अगदी विकतच्या सारखी ही कुरकुरीत भजी होतात. खूप छान लागतात. अगदी गाड्यावर मिळतात तशीच. ह्याची आपण छान अशी पेस्ट करून घ्यायची बेसन पिठाची. पहा मस्त असं आपलं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आपण केलेलं. तर मिरची टाकून घेतली आपण त्यात आणि पालकही घालून घ्यायचा आहे. आणि हे छान असं आपण त्या बेसन पिठात मळून घ्यायचे, म्हणजे पालकाला सगळीकडून हे पीठ छान असं कोटिंग झालं पाहिजे. छान पालक त्यात मिक्स करायचा आहे. सगळ्या पालकाला हे पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. भजी म्हणजे आपली छान होतात. मस्त असं मिक्स करून घ्यायचे, एकजीव करायचे पीठ. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी विकतच्या सारखी ही आपली भजी लागतात. आणि बरेचशे मुलांमध्येही हे असतं की पालक खात नाहीत, अशी भजी वगैरे दिले तर मुलं खातात सुद्धा. आपलं पीठ इथे छान आता मिक्स करून झाले. आपलं तेलही छान तापलेलं आहे. आता आपण ह्यात ही भजी सोडून घ्यायचीत. आपल्याला जशी हवी लहान मोठी तशी सोडायच्यात. मी त्या मीडियम आकारात सोडलेली आहेत. ही भजी तळायला थोडा वेळ लागतो, कारण की पालकात भरपूर असं पाणी असतं. ते पाणी पूर्ण हे होईपर्यंत पालकाची भजी कुरकुरीत होत नाही. त्यामुळे शक्यतो पालकाची भजी तळताना मंद आचेवरच तळायची. खूप घाई करायची नाही. नाहीतर आपण खूप घाई केली तर आतनं भजी मऊच राहतात. छान अशी ती आतपर्यंत कडक झाली पाहिजे, अशी खुसखुशीत झाली पाहिजे. आता एक साईडनी छान अशी ती तळलेली आहेत. गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण तिला पलटी मारून घेऊयात. पाहू शकता एका साईडनी छान असा कलर आलाय. छान अशी ती फ्राय करून घ्यायचेत. एक 10 मिनिटं लागतात ही भजी तळण्यासाठी, पण टेस्ट खूप छान लागते. आपण चहा बरोबर किंवा नाश्त्याला वगैरे सुद्धा बनवू शकतो, स्नॅक म्हणून. मस्त अशी ही कुरकुरीत भजी. कांदा भजी वगैरे आपण सारखंच करतो, पण कधीतरी पालकची भजी एकदा नक्की करा. खूप छान लागतात आणि मस्त अशी क्रंची लागतात. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली भजी तळत आलेली आहेत. छान ती दोन्ही बाजूने आपण तळून घ्यायचे. मस्त अशी कडक झालेत ती, असे खुसखुशीत लागतात. आता आपण ही काढून घेऊयात. हे आपण टॅमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी त्याबरोबरही खाऊ शकतो. खूप छान लागतं.